अपेक्षा आहेत तिच्या की मला असा नवरा पाहिजेत, कर्तृत्ववान पाहिजेत, स्वाभिमानी पाहिजे, तिच्या अपेक्षा आहेत. हे जिला कळतं ना तिला बाई म्हणावं. आणि कुठेही बांधली जाते ती फक्त बाई आहे, बुद्धिमान नाही. नाही महाराज, तिला मागणीच नाही. तसं कोणालाही संत मानता, तुम्ही मनुष्य नाही आहेत. हे तुकोबाराचा शब्द वापरायला पाहिजे असं मला वाटतं. मनुष्य परी कुत्री ती झेपते का बघा तुम्हाला. याच्यावर माझ्यावर केस होणार नाही, कारण की तुकोबाराचा अभंग आहे. बरेच लोक काही बोलून अडचणीत येतात, त्याच्यामुळे विचार करून बोलतो. काय शब्द आहे तुकोबारायांचा? मनुष्य परी. ह्याच्या पुढं बोलू का तुम्हाला? तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी जातो यमपुरी. कुणाला बोलले तुकोबाराय? आपल्याला बोललेले ते. आपल्याला वाटतं गाथ्यात आहेत, गाथ्यात आपल्यासाठी आहे. अशा संताच्या सानिध्यात जा, अशा देवाच्या सानिध्यात जा, तुमचा स्वभाव बदलेल, वृत्ती बदलेल. चोर आहातच पण संत बनवणाऱ्याकडे जा. रागीट आहात, संत बनवणाऱ्याकडे जा. भांडखोर आहात, जे म्हणतील ना संत म्हणून आपण बरेच लोक बदलतो. अरे हा तरुणपणा पण ते फार बिघडलेला होता, पण आता संत झाला. माझे काही मित्रमंडळ आहेत, अभ्यास करताना बघितलेलं आहे त्यांनी. जेव्हा कधी भेटतात तर मला विचारतात, अरे लहानपणी तू तर खेळत होतास, मग काय करायला पाहिजे? जे प्रधानमंत्री आहेत त्याच्या लहानपणीचे दोस्त आहेत ना, जे राष्ट्रपती त्यांच्या लहानपणीचे दोस्त आहेत, नासातल्या वैज्ञानिकाचे लहानपणीचे मित्र आहेत. पण याच्या डोक्यातच येत नाही की तो तिथपर्यंत गेलाय म्हणून. हा इथंच गल्लीत आपला दोस्त आहे. आम्ही त्या स्वामीजींच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुंभावर होतो प्रयागराजमध्ये. कोणत्याही रिक्षात बसा, मला विचारायचे कहाँ से? मैंने कहा मुंबई से. अपना रिश्तेदार है उधर. कोणत्याही रिक्षात बसा, मैंने कहा आपका कौन रिश्तेदार है? हॉलीवुड का बॉलीवुड का आदमी, वो हमारा रिश्तेदार है, हमारे यहाँ का है. नाव नाही घेत. मुंबईतला जो सगळ्यात मोठा हिरो आहे तो कोण आहे? तो आता तो प्रयागचा आहे ना. राहणार कुठला आहे तो? प्रयागराजचा आहे. कुठलाही रिक्षावाला म्हणतो आमचा नातेवाईक आहे. आणि जर तुमची पतित अवस्था आली ना, सक्का भाऊ म्हणतो आमचा नातेवाईक नाही आहेत. दुरून लागतो. काय म्हणतात? लांबून लागतात. कोणत्या समाजामध्ये राहतो, कुठे राहतो आपण? म्हणून देव असो किंवा संत असो, ओळखायला शिका. कोणाच्या पाया पडायचे? तुम्हाला अक्कल आली तर उद्धार होईल. डॉक्टर, वकील आणि गुरु भाग्यवानाला चांगले लागतात. जर हे चुकले ना, मला एकाने फार सुंदर सांगितलं की जर गेलात तुम्ही कोर्टामध्ये तर ते निकाल नंतर लागेल, पण वाईट वकिलापासून मुक्ती व्हावी याची प्रार्थना करा. आयुष्यभर देखील तारखा मिळू शकतात, आयुष्यभर उपचार चालू शकतात असे डॉक्टर आहेत. गिराईक सोडायचं नाही. दुरुस्त होऊ शकतो रोग, नाही करायचा. आणि कुठल्याही संप्रदायामध्ये जा, संत करत नाही तुम्हाला, शिष्य बनवतात, भक्त बनवतात. मराठी समजून घ्या काय बोललो. तुमच्यात बदल नाही करत ते. भांडखोरपणा आहे, ज्ञानी नाही बनवत, भक्त बनवतात. कुठल्याही संप्रदायामध्ये, धर्मामध्ये जा, भक्त बनवतात, संख्या वाढवतात. पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे साधूचे सुद्धा आता भक्त झालेले आहेत. फक्त त्यांना भक्त म्हणतात, प्रचारक म्हणत नाहीत. कार्यकर्ते माझा शब्द आहे. अशाच्या हातात तुम्ही आयुष्य दिलेलं आहे. म्हणून मरेपर्यंत तुम्ही शिष्यच राहता, संत कधी होत नाही. जगद्गुरु तुकोबराय सावध करतात, वृत्ती बदलणारी लोक भेटावेत. स्वभाव, आम्ही वाईट आहोतच, संसारात वैतागलेलोच आहोत. एक जण त्रास देत नाही आम्हाला. श्रीमंत झालं तर सरकार त्रास देतात, जास्त पैसा आला तर गुंड त्रास देतात, गरीब राहिलो तर गल्लीतले त्रास देतात, काहीच नाही केलं तर बायको त्रास देते. माझा आवाका पहा काय बोलतो तुम्हाला. त्रास आहेच, सोडवणारा संत पाहिजेत. आहे ते सांगू नका. जे सत्य आहे ते सत्यच आहेत, द्विरुक्ती करू नका. बदलण्याची ताकद आहे का ते बघा. ते बदलणारा जो आहे
नवीन विषय हा. बदलणारा जो आहे त्याला अक्कल पाहिजेत की मला बदलायचंय. सगळ्यात मोठा विषय हा आहे. तुम्ही सगळे कीर्तन ऐकताय ना, तुम्ही ठरवा बदलायला पाहिजेत तर बदलू शकता, ऐकायला पाहिजेत तर ऐकू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणा कीर्तनकाराचा स्वभाव आहे सांगणं, आपलं ऐकणं, असंही आहेत. अहो तुम्ही तर आयुष्यभर कीर्तन ऐकतात महाराज. कीर्तन न ऐकणारा वाल्या कोळी 2 मिनिटाच्या संत संघाने रामायणकार झाला. याला म्हणतात संत संगती. त्याला कळालं, मराठी कळली, त्याला कळालं सत्य काय आहेत आणि बदलायची इच्छा झाली. शेवटच्या चरणात सांगतात काय म्हणतात, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा रहस्य. सगळी गोष्ट नका ऐकू, एका शब्दामध्ये मांडता आलं पाहिजे, त्याला वर्म म्हणतात. कोणाचं वर्म कळालं, जे जे कर्म. आणि आधुनिक काळासाठी सांगतो तुम्हाला, धर्मांतर करणाऱ्या लोकांनी त्यांचे सुद्धा शब्द 400 वर्षापूर्वी, जे जे कर्म आणि जे जे धर्म, हे दोन्ही नाशिवंत आहेत. हे कळालं म्हणून आम्ही तुझ्या चरणावर आलोय. विठाला एवढे सोपे नाही तुकोबर आहे. पहिलाच अभंग आहे, जर नाही कळलं तर गाथा माथ्यात येत नाही. कर्म नाशिवंत आहे, धर्म नाशिवंत आहे. शब्द आहे का, जे जे कर्म आणि जे जे धर्म दोन्ही नाशिवंत आहेत. पुढचा शब्द आहे का, ते आम्हाला कळालं. आहेत नाशिवंत, अक्कल पाहिजे ना. दूध खराब होतं हे कळालं पाहिजे. नाही तर आज दूध विकत आणलं, 7व्या दिवशी दूध पाहायला गेला, नासलं. काही काही बाया भाग्यवान आहेत, त्यांना माहीत नाही की मीठ किती टाकावं. माझा मुद्दा आहे का, खरट झाल्यानंतर म्हणतात जास्त पडलं काय. मीठ हे खरटच असतं. हे पडल्यानंतर कळून उपयोग नाही. तुमचा नाश झाला आणि मग चुकीच्या धर्मामध्ये होतो, चुकीच्या कर्मात होतो, हे कळून काही उपयोग नाहीत. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलं, भांडखोर आहात हे कर्म आहे, मूर्ख आहात हे कर्म आहे. आणि ज्यांच्याकडे जातात धर्म सांगणारी लोक ते मूर्ख आहेत. म्हणून धर्म शब्द वापरलायत. ऐकायचं कोणाचं, कोणत्या धर्म. तुम्ही कधी वारकरी संप्रदायामध्ये धर्म शब्द ऐकलाय का? स्वधर्म शब्द आहे. बाकीचे धर्म नाहीत, मुस्लिम धर्म नाही, ख्रिश्चन धर्म नाही, हे शब्द संत वापरत नाहीत. तुमच्यासाठी वापरणारा शब्द म्हणजे स्वधर्म. स्वधर्म म्हणजे पुन्हा आहे का गंभीर, आपलं कल्याण करणं. लहान मुलं खेळायची आवड ठेवतात आणि आईला माहिती असतं की खेळल्याने नोकरी लागत नाही. मग त्याला जर पैसे कमवायचे असले, श्रेष्ठ व्हायचं असलं, त्याने अभ्यास केला पाहिजे. पुन्हा एका श्रीमंताच्या घरातल्या माणसाला सुद्धा आपलं पोरग बिघडू नये असं वाटतं. 10 जन्मापर्यंत टिकणारी संपत्ती आहे, पण संतती जर चांगली नसेल तर घरातली माणसं दुखी असतात. पैसा त्याच्यासाठीच आहे, पण नाशिवंताच्या मागे लागू नये. तरुण पोरांना कळालं पाहिजे या गोष्टी. अभ्यासाच्या काळात तुम्ही ज्याच्या मागे लागता असा अभ्यास करा, ते तुमच्या मागे लागले पाहिजेत. ते जीवन आहे. आणि काय भगवंताने पण केलं असेल, दोन्ही टाईम एकच आहे हो. कॉलेजमध्ये जायचा टाईम म्हणजे अभ्यास करायचा टाईम आणि अभ्यास न करायचा टाईम. एक म्हातारं भेटलं मला, आता माझ्या धोत्रावून त्याला वाटलं असेल की मी सभ्य आहे म्हणून. आणि युनिव्हर्सिटीमध्ये होतो मी, पुणे युनिव्हर्सिटीला MA करत होतो. मला पाहिल्यानंतर मग ते म्हाताऱ्याला वाटलं की हा पहिला पोरगा युनिव्हर्सिटीतला की जो धोत्रावर जातो आणि सभ्य असेल. आला भेटायला, मला म्हणे महाराज तुम्ही पहिले युनिव्हर्सिटीमध्ये धोतर घालून आलेले दिसतात. म्हटलं हो. कसं महाराज या पोरांना काय सांगावं. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे, किती कमी कपडे आहेत मुलींच्या अंगावर, मुलं कसे वागतात, हे काय चाललंय सगळं. म्हटलं त्यांचं कल्याण व्हावं ही इच्छा आहे का आपलं वय झालं याचं दुःख आहे ते सांग. मराठी कळाली.
सकाळीच एक जण म्हणला 1 कोटी भाडे महिन्याला, फक्त देवाची इच्छा आहे आयुष्य वाढावं. दुःख कशाचं हे कळायला पाहिजेत. मुलं ही संस्कृती मोठी झाली, व्यापक झाली. जुन्या काळामध्ये बायका घरातून बाहेर निघत होत्या, आता अंतरिक्षामध्ये जातात. हे पहा ना, हा दृष्टिकोन ठेवा ना. वाईटकडे दृष्टी जाते, तिथं वाईट नाही आहे. माझा मुद्दा आहे का? वाईट तुमच्यामध्ये. असे कपड्याकडेच का डोळे जातात? अर्थ काय? ते अभ्यास करतात, कॉलेजपर्यंत आलेत. काही मुली आम्ही बघितल्या, ते मॉडर्न आहेत पण IAS आहेत, कलेक्टर आहेत. आपण जगण्याचं स्वातंत्र्य आहे ना. आणि तू कोण सांगणार आहे? तुम्ही आजपर्यंत कीर्तन ऐकताय, आशांचे कीर्तन ऐकतायत जे 60 पासून एकाच अभंगावर कीर्तन करतायत. एकच विषय सांगतात. फॅट बंद झाल्यात, अँबॅसिडर बंद झाल्यात, पण याचे टिपणं बंद नाही झाले अजून. नाही कळणार तुम्हाला, ज्याला कळायचं त्याला कळेल. अरे बदला ना, बदला ना. बदलण्यासाठी संत आहेत. जर तुम्ही भांडखोरच आहात आणि बदलत नाहीत, फायदा काय तुमचा? आणि जे पाणी थांबतं ते सडतं. प्रवाही पाणी असू द्या, किती विष मिळू द्या, प्रवाहातलं विष नष्ट होतं, पाणी शुद्ध होतं प्रवाहाने. आयुष्यभर बदलत राहा, देव तुमच्या जवळ येतो. बदलण्याची घाबरू नका. पुन्हा सांगतो, घाबरू नका बदलायला. वाढल्या कोणी घाबरला नाही ना. बुवा झाल्यावर कसं व्हायचं? घाबरलाय तो नाही. तुम्ही कर्माची विशेषताच ही आहे, बदलायला शिका. आणि बदलण्यासाठी पहिलं कळालं पाहिजे. म्हणून अभंगाची सुरुवात उलटी. तुका म्हणे आम्हा कळले. म्हण संतांची पहिली पायरी बरं का, कळले. आम्हा वर्म. पुस्तक कळून काही फायदा नाही. पुस्तकातलं कळलं पाहिजे कशावर लिहिलंय. अख्खा पिक्चर पाहतात आणि विचारा काय कशावर, काय नाही ते काहीतरी मारामारी होते, भांडणं होते वगैरे, काय स्टोरी वगैरे लक्ष नाहीत. काही गाणे फार सुंदर आहेत. जे तुकोबरायांच्या अभंगातले जे सिद्धांत आहेत ते गाण्यातून आलेले आहेत, पण ह्याचं लक्ष नाही ना. याचं लक्ष दुसऱ्या गाण्याकडे आहेत. अशी कोणीतरी भेटावी, अशी कोणीतरी असावी. सिद्धांत जर नसेल ना, पिक्चर आणि नाटक चालत नाहीत. मुद्दा नसेल तर मुद्द्याकडे लक्ष द्यायचं का नाही. कळले आम्हा वर्म. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताय, गाथा वाचताय वर. आणि मी वारकऱ्यांना सांगू इच्छितो, दुसरीकडे बघूच नका. आपण परमार्थ करतोय ना, बघू नका दुसरीकडे. का? तुमचा उद्धार करायचा आहे ना. जगाचं काय होईल? हा जगात राहणार आहे का जास्त दिवस? बोला ना. जे म्हातारी माणसं चिंता करतात संस्कृतीचं काय होईल, आपलं बघा ना. झाडं कापून तयार आहेत. आणि याला आपली चिंता नाही. चिंता. एक महाराज होता, महाराज साधा होता बिचारा, पण टेन्शन जास्त होतं त्याला. कधी मला 10 वर्ष भेटला, जगाचं काय होईल. 10 वर्ष साधू आहे, लाल कपड्यातला साधू. 10 वर्ष जगाचं काय होईल. मग 10व्या वर्षी मला अक्कल आली, याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे, हे असंच चालू राहणार. मी म्हटलं काय झालं? नाही जगाचं काय होईल. ठीक आहे ना म्हटलं, जे होईल ते होईल, तुझं काय होईल ते बघ ना. आपण तर संन्यासी, आपला उद्धार नीट आहे का झालेला आहे, याला अभिमान म्हणतात. तुझा जर उद्धार झालेला आहे तर मग चिंता कुणाची? अर्थ तुका आकाशा चिंता कुणाची? तुम्ही तरलात, इच्छा असेल ते येतील. त्याची पहिली पायरी ही आहे, कळले. आणि या कळले शब्दाचा हरिपाठामध्ये जे तुम्ही रोज म्हणता ना, त्याचा अर्थ आहे सार असार विचार हरिपाठ. रोज म्हणता ना हरिपाठ. सारासार विचार, त्रिगुण असार, निर्गुण सार. रोज म्हणलात तुम्ही वया. पण कधी असं म्हटलेत का तू ज्ञानोबा आहे सार आसार विचार, याला हरिपाठ म्हणतात. पुन्हा सूचना करतो, विचाराला हरिपाठ म्हणतात. सारासार विचार, विचारच करत नाही, सतत दुसऱ्याचा विचार. ज्ञानोबा आहे सांगतात आपुली आपण करा, तू तर सुट अगोदर.
तू तर बाहेर नाही, तू जगाची चिंता करतो, नाही जमत. म्हणून पहिला शब्द आयुष्यातला लक्षात ठेवा, तरुण असो, म्हातारा असो, वयोवृद्ध असो, स्वतःला कळलं पाहिजेत. ज्या दिवशी तुम्हाला कळालं ना, त्या दिवशी भीती गेली तुमची. भीती काल्याचा अभंग आहेत बघा, एक खूप गोड अभंग आहेत. कंठी धरीला अहो, सगळ्यांचा पाठ आहे हा अभंग, म्हटल्याशिवाय काला होत नाही. त्याचा अर्थ फार गंभीर आहे आणि तुकोबरायांची त्याच्यामध्ये एक टेक्निक आहे. काला वाटू एक, तुम्ही नाही आज शिकलात. जे खानदानी वैष्णव आहेत ना, तुकोबराय म्हणतात त्यांना मी प्रसाद देणार, बाकीच्याला देणार. काला वाटू एक, कुणाला? वैष्णव. नुसता माळकरी नाही, निका. निका कळलं ना? शुद्ध. शुद्ध वैष्णवाला, तुकोबरायचा शब्द आहे, शुद्ध वैष्णवाला काला देऊ. वैष्णव निका नाही. महाराज हे आताचे श्रीमंत लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, पदाधिकारी आहेत, आम्ही त्यांना वाकडं दाखवतो. अभंगाचा साधा अर्थ सांगतोय, आम्ही त्यांना वाकुलिया. कुणाला? ब्रह्मादिका. तुम्हाला काय अर्थ काढायचा तो काढा. ब्रह्म आहे आधी ज्याच्या, असे सगळे देव, ज्याचं मी वड्यापर्यंत सांगितलं ते ब्रह्मादेवा. वाकुलिया, वाकड. लहान पोरांमध्ये ना एक गंमत फार चांगली असते. आत्ताच्या मुलांमध्ये नाही, मोबाईलमध्ये अडकलेत सगळे. पूर्वी लहान मुलांना जर आईस्क्रीम दिली ना, तो खात नव्हता, तो गल्लीत येऊन मित्राला दाखवत होता. त्याच्यात आनंद आहे, खाण्यात नाही आनंद. माझ्याकडे आईस्क्रीम आहे, तुझ्याकडे आहे का? नाही. मग तो त्याला असा शब्द असतो, तो वाकुलिया. हा अभंग आहे, वाकुलिया ब्रह्मादिका. याचा नीट अर्थ आहे का? तुकोबरायसारखे अभंग 400 वर्षात कोणाला करता नाही आले, याला म्हणतात वाकड दाखवणं. जे लोक तुकोबरावर बोलतात ना, अभंगाचं निर्माण करणं सोडावं, अर्थ लावून दाखवा. जिथं गुगल नव्हतं, मोबाईल नव्हता, वर्तमानपत्र नव्हतं, काहीच नसताना गाथा निर्माण केला. एकही अभंगात अंधश्रद्धा नाही, हे समितीला सांगा. जी लोक वारकरी संप्रदायावर आक्षेप घेतात त्यांना सांगा, तुकोबराय कळले का? जर कळले, वारकरी संप्रदाय अंधश्रद्धा मुक्त आहेत. हे 400 वर्षापूर्वी तुकोबरायांचे अभंग आहेत. किती? आणि एक लक्षात ठेवा, तुकोबरायांचे शिष्य शिवाजी महाराज आहेत. मराठी कळली का? तू कोण आहेस? शिवाजी महाराजांसारखे शिष्य आहेत तुकोबरायचे, तू कोण आहेस नावं ठेवणारा? गल्ली बोळातला बुद्धिमान, 4 पुस्तकं शिकलात, 4 कविता वाचता आल्या, सगळं बरोबर आहे. बरोबरी कुणाची करतो? त्याला म्हणतात वाकुलिया. अरे आमच्याकडे काहीच नाही, पण आमचा अभंग चंद्र सूर्य असेपर्यंत खंडन होणार. वाकुलिया. ब्रह्मादिका म्हणजे सगळेच, ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील, आदी सत्ताधारी असतील, आमच्यासारखं राज्य गाजवता येणार नाहीत. वाकुलिया उत्तम लोका दाखवू. अर्थ फार गहन आहे. हे जे उत्तम लोक आहेत ना, मगाशी सांगितलं तुम्हाला, शत्रू नसेल ना त्रास होतो, आयुष्य नाही. ते जे उत्तम लोक आहेत ना, हेच जास्त काड्या करतात. नाही अजून कळालं तुम्हाला? जे उत्तम लोक आहेत ना, श्रेष्ठ, ज्ञानीच द्वेष करतो, मान मिळत नाही म्हणून. परमार्थाचा द्वेष संसारिक करत. कधीतरी कल्पना करा, आता मी एवढे कीर्तन केले, एका दारुड्याने मला नावं ठेवलं नाही. एका दारुड्याने, पण कीर्तनकारांनी नक्की नाव ठेवलं. काय नाव ठेवतात? काय पद्धत आहे का गुंड्यात लावायला पाहिजे? बरं, अभंगाच्या अर्थाचा तुला गुंडे आहेत ना, मग एवढा गुंड कसं काय? परमार्थिकाचा द्वेष करणारे परमार्थिक नसतात. ज्ञानी लोक द्वेष करतात. रामेश्वर भट्ट ज्ञानी म्हणून द्वेष आला ना तुकोबरायचा. सुधारले भाग सोडून द्या, पण द्वेष कुणी केला? ज्ञानी लोक, उत्तम लोक, श्रीमंत लोक. हे यांना जर तुकोबराय तुम्ही वाकडं दाखवलं, ते तुमचा बदला घेतील. शेवटच्या चरणात फार गोड सांगतात. तुका म्हणे भूमंडळी, शब्द लक्षात आहे का? भूमंडळी म्हणजे अख्ख्या पृथ्वीवर आम्ही बलवान आहोत.
आम्ही बळी, वीरगाडे. आम्ही वीर. नीट आहे का? मग तुम्ही भांडणं का करत नाही? मूर्खाबरोबर भांडणं करण्यात काय बुद्धिमत्ता आहे? हा? नाही कळालं. कीर्तनाचा दोष आहे ना, विद्वानांनी काढावा. टाळकरणी म्हणायचं का प्रमाण चुकलं म्हणून? जे प्रमाणात नाहीत. मी तुम्हाला नाही बोलत बरं का, माझा अर्थ वेगळा आहे. त्याची क्षमता अभंग म्हणण्याची वेगळी, अर्थ करण्याची क्षमता वेगळी. पुढचा टप्पा आहे का, भाव काढण्याची क्षमता वेगळी. ज्यांना अर्थ काढता येतो ना त्यांना भावच कळत नाही, म्हणून भाव मिळत नाही. आणि भावावर बोलले की म्हणतात काय शास्त्रीची सुरुवात कुठून समाप्त काहीच कळत नाही, मला कळणारच नाही. ज्ञानेश्वरीतला शब्द आहे हा भावज्ञा. भावती गुण, भाव कळायला पाहिजे. म्हणून तुम्हाला वर्म शब्दावर बोलतोय. तुम्हाला तुका म्हणे त्याचे कळले काय कळले? वर्म, भाव कळाला. जे जे कर्म, भाव कळाला. जे जे धर्म, कशा करता बोलतोय. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. या बाया बसलेल्या आहेत. पोरग जर लाडात आलं ना, आईला माहिती की याला काहीतरी पाहिजे. याला म्हणतात कळणं. एरवी पोट भरलेलं असलं ना ते आईकडे जातच नाही पोरग. गरज पडली ना आईचा पदर धरणार. आणि आईला माहिती आहे याला म्हणतात कळणं. आईला माहिती हा लाडी गुडी लावतोय म्हणजे याला काहीतरी नाही का. तसं तुम्ही जर देवाकडे जाऊन भीक मागण्यासाठी जर लाडी गोडी लावत असाल महापूजेच्या निमित्तानं, त्या बापाला कळतं ते आई बाप आहेत. विठ्ठल माय बाप चुलत. त्यांना माहिती आहे तुम्ही का मंदिरात येता, का महापूजा करता. त्यांना माहिती आहे. काही बोलत नाही कारण की ती आई आहे. माऊलीला कळतं तुम्ही का ज्ञानेश्वरी वाचता, का कीर्तन करता, पण ती आई आहे. पण कळलं ना, आणि मग जर वळत नसेल तर मग देवाला प्रार्थना करा. पहिल्याच्या जर तुम्हाला कळालं नाही तर सुरुवात कशी करणार? स्वयंपाक करायचा आहे, सुरुवात कशी करणार? कळालं पाहिजे. सांगणारी आई असते नाही. तसं परमार्थ करायचा आहे, सांगणारे संत असतात. त्याचंच नाव ज्ञानेश्वरी आणि गाथा आहे. सांगतात आपल्याला. कुणाचं ऐकू नका, ज्ञानेश्वरीचं ऐका. कुणाचं ऐकू नका, विश्वास नसेल तर गाथ्याचं ऐका. सांगणार आहेत, शिकवणार आहेत. मज निरंतर जागा करतात. चुकतोय 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 निरंतर जागे करतात. कळले. आणि ज्या वेळेस कळून दुरुस्त होत नाही, कळून मन नियंत्रणात, ही तुमची परिस्थिती नाही बरं का, सगळ्या संतांची आहे. तुकोबरायांचे अनेक अभंग आहेत. काय काय करीतो या मना परी नायकवे नारायणा. करू नये त्याची करी नको त्याची विवंचना. म्हणजे समीक्षा करतो. मला सांगा, तुम्ही रोज पेपर वाचता, मोबाईल पाहता, सगळं करता, ठीक आहे. काही गरज आहे का आसाममध्ये काय झालं म्हणण्याची? तुम्ही महाराष्ट्रामध्ये नाही. मला तर परवा दिवशी एक प्रश्न विचारला एकाने, महाराज तुम्ही जाणकार आहात, निवडणुकीत काय होणार आहे लोकसभेमध्ये, काय गरज आहे? तू उभा नाही, मी उभा नाही. बरं, कळून काही फायदा नाही. क्षमता काय तुझी? ग्रामपंचायतीमध्ये सदस्य नाही. आणि महाराष्ट्रात कोणता पक्ष? पण मी पण रसिक माणूस, म्हटलं तुला काय वाटतं? त्याची हीच अपेक्षा होती मला. मी उत्तर सांगावं ही अपेक्षा नाहीत. त्याच्या आतमध्ये जे साठवलेले आहेत ते बाहेर वकायचे. मी म्हटलं तुला काय वाटतं? मग त्यांनी सांगायला 3 पक्ष असेल, 2 पक्ष असेल, असं होणार तसं होणार. ज्याला स्वतःचं भविष्य कळत नाही, उद्या काय होणार कळत नाही, आत्ता घरात काय चाललंय ते कळत नाही, आणि तो सांगणार महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार आणि दिल्लीत कोण आहेस तू? आपलं आयुष्य विनाकारण वायाला घालू नका. हे सुद्धा तुकोबराय शिकवतात. आता मजपासी नका वदो प्रपंचे विषय. खूप झालं, आता खूप ऐकलं संसारातलं. आता माझी इच्छा नाही की प्रपंचाबद्दल तुकोबराय सांगतात माझ्याशी बोलू नका. पुष्कळ झालं.
जन्माला आल्यापासून पक्ष पाहिले, सत्ता पाहिल्या, लोक पाहिले. आता मला देवाच्या विषयी बोलावं असं वाटतंय. कळलं आम्हाला त्यातलं काय. आता वळत नाही. तेथे माझे हरी वृत्ती राहो. 2 शब्द आहेत हरिपाठातला पण सांगतो. निजवृत्ती काढी. रोज म्हणता ना तुम्ही निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. इंद्रिया काही आहे का काही एका झटक्यात म्हणून जातो आपण. ज्ञानोबांनी 3 लोकांना 3 उपदेश केलेत. योगी माणसाला सांगितले की वृत्ती काढ, निरोध. योगस चित्तवृत्ती ही योग्यासाठी सांगितलेले आहेत. योगस चित्तवृत्ती, निजवृत्ती स्वभाव काढ संसारातून. सर्व माया तोडी हे ज्ञानी लोकांसाठी. ज्ञानी लोकच माया ब्रह्म जास्त करतात. त्याच्याविषयी पण माया सोड. सर्व माया आणि इंद्रियावर नियंत्रण ठेव हे वैराग्यवानासाठी आहेत. 3 लोक आहेत, वैराग्यवान, योगी आणि ज्ञानी. भक्त आलेला नाही बरं का याच्यात. भक्त नाही आहेत. योगी आहे, वैराग्यवान आहे. भक्त का नाही आहेत? भक्ताला काहीच करायची गरज नाही. तो देवाचा लाडका असतो. का? तेथे माझे हरी. तो देवाला प्रार्थना करतो, देवा हे माझ्याकडून होत नाही, माझा पेपर तू सोडव. हा अभंग आहे. तेथे माझे हरी वृत्ती राहो. दोन्ही अर्थ आहेत. वृत्ती राहो आदेश पण आहे आणि प्रार्थना पण आहे. शब्दाकडे गांभीर्याने पहा. तेथे माझे हरी. जर मोठा आवाज नाही केला तर प्रार्थना आहे. तेथे माझे हरी वृत्ती. देवा तेथे माझे हरी वृत्ती राहो, ठेव वृत्ती. हा आदेश आहे. ही दोन्ही क्षमता भक्तामध्ये आहेत. न ज्ञानी लोकांमध्ये आहे, न वैराग्यवान लोकांमध्ये, न योग्यामध्ये आहेत. देवाला आदेश फक्त भक्त देऊ शकतो. देवाला शिव्या सुद्धा